सांगलीत दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत 3000 स्पर्धकांचा सहभाग. विजय काळे, महादेव कोळेकर आणि संकेत पाटील ठरले विजेते. सिंधुदुर्गातील आर्चिनेटचा सडा येथे दुर्मिळ वनस्पतीच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट. आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि आर्चिने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून भेट. पुणे विद्यापीठात सेंटर फॉर एनर्जी यांनी टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम सुरू होणार. विशेष मास्टर इन टेक्नॉलॉजी हा संयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार. खवड्या डोंगरावरील दुर्घटनेनंतर त्यांच्या घरी असलेला शेरा हा श्वान देखील निराश. 2 दिवसांपासून कुणालच्या कुत्र्याने काहीच खाल्लं नाही, त्यामुळे शेजारी सुद्धा चिंतित. सोलापूरच्या आगारातून 60 इतर जादा एसटी बस सेवा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एसटी विभागाचा निर्णय. बस 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान धावतील. भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहाची मूर्ती चोरीला. दोघांना अवघ्या तासाभरात अटक. भद्रकाली मंदिर परिसरातील चोरीच्या घटनेने खळबळ. सांगलीतल्या मिरजेत खड्डे बनले. मृत्यूचे सापळे. 4 चाकी वाहनाचे चाक खड्ड्यात रुतल्याने गाडीचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.